हाय हॅलो नमस्कार. कशात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना. आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे तो कालचा म्हणजेच संडेचा आहे, रविवारचा आहे. खूप छान असा रविवार म्हटलं की रिलॅक्स असतो ना. तर आता सकाळ सकाळ छान असा पोह्याचा नाश्ता बनवला आहे मी. कधी आपण इडली, कधी पोहे, कधी उपमा असं काही बनवतच असतो. तर आता मी पोहे बनवलेत आणि सगळेजण आम्ही नाश्ता करून घेतो आणि त्याचबरोबर कोबीची भाजी बनवणार आहे. आज चपात्या, कोबीची भाजी असल्यावर चपातीच बनवते, तर कोबीची भाजीसुद्धा बनवून घेते. जेवण लवकर आटपून घेते. आणि आज मी तुम्हाला सांगू का, तेल बनवणार होते आणि तेल बनवण्याचं कारण कसं माहिती आहे, किती पण शॅम्पू वेगळा लावू, तेल लावू तर केस आऱ्याची खूप लांब आहे. तर छान तिला म्हणजे आपण काळजी घेतच असतो आपल्या सगळ्या शरीराची, केसाची. तर त्याप्रमाणे मी तिला आहे ना हा ज्यूस बनवून देते. जो मी व्हिडिओ अपलोड केला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर हा ज्यूस आहे ना खरंच तुम्ही नक्की बनवा. घरामध्ये तेलसुद्धा बनवा. तेल पण केसाला खूप फायदेशीर आहे. आणि आपण जो ज्यूस मी बनवला आहे ना, म्हणजे सगळ्या फ्रूटचा, जो फळांचा, ॲपल किंवा बीट, डाळिंब सगळं मी, आणि आलं पण सर्दी खोकल्यासाठी खूप चांगलं असतं. मग ते सगळं एकत्र करून त्याचे मी ग्रँड म्हणजे पेस्ट छान करून घेतले आणि ते गाळून मग त्याचा रस देते. म्हणजे असं खायला मुलं कसं कंटाळा करतात ना, असं नुसतंच बीट द्या किंवा काही द्या ना फळं. घरात तर आर्याला काय, मलासुद्धा, आणि खूप कंटाळा येतो फ्रूट खायचा. मग असं ज्यूस बनवला ना, हेल्दी पण आहे खरं. म्हणजे ज्यूसच्या ऐवजी आपण ओरिजिनल खाल्लं ना तर खूप चांगलंच असतं. पण आता नाही खायला होत, कंटाळा येतो, तर काय करणार, मग तिला ज्यूस बनवून दिला. आणि त्याचबरोबर तेलाचा व्हिडिओ जो आहे ना, तो पण मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. आणि तेल कसं घरात बनवायचं ते सुद्धा मी बनवणार होते. तर आता मी हे जेवण करून घेतलं पटापट आणि चपात्या वगैरे करून घेतल्या. भाकरी नाही करत, भाकरी एक टाईम संध्याकाळी, चपाती एक टाईम भाकरी, असंच असतं. तर छान असं आपलं काय, संडे म्हटलं तर उशिरा उठणं होतं सगळी, मग त्याच्यानंतर उशिरा सगळी कामं होतात. आणि खरं एकच दिवस असतो, कारण आपण 7 दिवस खूप बिझी असतो आणि आपण त्यात संडेची वाट बघत असतो. त्याच्यामुळे मग संडे म्हटलं ना खरंच खूप रिलॅक्स आणि तितकासा आनंदसुद्धा असतो. तर आता माझं जेवण मी बनवून घेतलं आहे आणि लगेचच जेवण बनवायला घेतलं, कारण मग सगळी कामं फटाफट केली ना तर बरं वाटतं. नाही तर मग सगळं उशिरा उठणं, मग उशिरा कामं, मग सगळंच उशिरा होत असतं. आणि तर आता झालं असं, आता भांडी वगैरे सगळी स्वच्छ केलं आणि किचन वगैरे साफ करून मी तेल बनवायला घेतलं. तर हे बघा, खूप छान असं तेल होतं घरातल्या घरात. आणि संपलं ना तुम्ही नक्की बनवा परत. आणि छान असं हे तेल घरगुती बनवा, खूप फायदेशीर आहे. आणि बघा, असं मी थोडं थोडं तेल बनवून घेते. तेल कसं बनवायचं आहे ना, हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरात बनवता येतं ना. तर मी बनवलं आहे, त्याचा व्हिडिओ आहे ना माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. त्याच्यामुळे मी आता काही सर्विस तर दाखवलं नाही. आणि त्याच्यानंतर थोडंसं टी व्ही वगैरे बघितला आणि आता चहा ठेवला आहे, तर चहा घेऊया चला. दुपारी जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मी तेल करायला घेतलं. घरामध्येच तेल बनवते, असेल तर तेल बनवा. त्याच्यामध्ये कोरफड, जास्वंद टाका. आणि मी ते टाकलं नव्हतं, पण असं तेल बनवलं. ते नेहमीच तेल मी थोडं संपलं की थोडं थोडं बनवतच असते. तर त्याच्यानंतर मग आराम केला आणि आता चहा बनवला आहे, चहा पिते. या चहा प्यायला जाणार आहे 5:30ला सेंटर पार्कला, जे खारघरमध्ये सेंटर पार्क खूप फेमस आहे. आणि त्याचबरोबर म्हटलं चला थोडासा टाईमपास होतो, रविवारी सुट्टी वगैरे असते गर्दी तिथे. तर म्हटलं थोडंसं फिरून यावं. त्याच्यामुळे आता आम्ही जाणार आहे, तिथे गेल्यावरच भेटू, बोलू, चला. हे बघ ना, एवढी गर्दी आहे इथे. आम्ही बरोबर 5:30ला सेंटर पार्कला निघालो आणि तुम्हाला मी ओळख करून द्यायचं राहून गेलंच. तर आता मी ओळख करून देते. ह्या ज्या आमच्यासोबत आहेत त्या फॅमिली आहेत ना, आमच्या शेजारी राहतात. आणि ती फॅमिली म्हणजे खूप माणुसकीला चांगले आहेत. आणि प्रेमाने 2 गोष्टी बोलणे आणि आदर हेच माणसाला हवं असतं, अजून काय पाहिजे. आम्ही आमच्या मैत्रिणीसोबत सेंटर पार्कला चाललो. आलं, सेंटर पार्क जवळ आहे आमच्या. चला तिथे जाऊ, एन्जॉय करू, आज संडे स्पेशल. चला जाऊ आतमध्ये, थोडंफार शेअर करेल. हाय मी, हाय.
काय वाटतंय? मस्त वाटते. काय काय घेतलंस तू? रॅकेट घेतलं आणि हा. फुटबॉल घेतला. हा अरे वा, आपण खेळूया काय? मस्त. आता चला चला. कुठे जायचं? तरी पण किती वाजले? अहो काय सूर्य दिसतोय मस्त है ना. मस्त वाटते ना सिनरी. छान वाटते. चला चला आता आम्ही आलो आणि आतमध्ये जातोय सेंटर पार्क मध्ये. चला एन्जॉय करतो. मला आवडतं. तुम्हाला आवडतं ना? काय नाही का आपण चमकाला भेटेल चमकू चमकू आहे सगळ्यांच्या कृपेमुळे आहे. अजून होतील. देव करो लवकर पुढे जाऊ तुमच्या आशीर्वादाने. तुमचे प्रयत्न प्रयत्न आपण प्रयत्न करायचो. प्रयत्न ते परमेश्वर. असं छान छान काहीतरी पाहिजे ना की दाखवायला. म्हणजे सगळ्यांना आवडतं. आता ही सेंट्रल पार्क आमच्या खारघरमधलं प्रसिद्ध आहे. सेंट्रल पार्क खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आणि आता त्याच्यात जागा दाखवेल तेवढी कमी आहे आणि खेळायला पण मुलांना छान आहे. तर आज संडे आहे तर गर्दी पण असते भरपूर. आणि बघा इथे चाललेत आम्ही लोक पुढे. चला जातो. आम्हाला पण 20 वर्ष आहे पण आमचं जास्त बाबा काकांना लहान मुलं लय लागतात. इतके लागतात की बापरे. आम्ही लग्नाला झालेलं तर नुसते लहान मुलं चिपकू मिरीसारखे. मिरीच्यापेक्षा थोडं कमी लहान. एवढे मुलांना घेऊन नुसते खेळायचे. दिवाळीत पण फटाके एवढे फटाके उडवायचे. आता खूप कमी आले. कॉक आहे ना त्याच्यात. आपण काय खेळायचं? तुम्ही बॉल नाही केला. आम्ही बॉल इथेच आलो आपण. आतमध्ये गेलो असतो ना हे ना. अरे हे बघ किती मोठं आहे. चला जाऊया आपण तिकडे. हे तुम्ही इथेच खेळणार आहे? हा जाऊ आम्ही पुढे. या आर्या तू खेळते यांच्याबरोबर. तू पुढच्या इथे घेतलं ना आर्या? कुठं? नाही आउटफिटच्या इथे. आउटफिट छान आहे. अंदर झाल्यावर काय फायदा नाही. पॉन्ट लेक छान वाटते. ती वाट आहे असं वाटतं कुठेतरी लांब वळण घेऊन. अशा ठिकाणी कुठे आलो ना की झालं माझ्या अंगामध्ये लहानपण शिरलंच. तर हाय आपलं रील काढणं, कुठे नाचणं, बागडणं. तर माझ्यातलं लहान मूल जागं होतं खरंच अक्षरशः. तर आता मी माझ्या मैत्रीण आहे ना त्यांना घेऊन छान असं एक रील काढलं ह्या गाण्यावरच. आणि तुम्हाला जाणवेल पण मी जरा हाताचे इशारे वगैरे करते. तर छान असं रील काढले, भरपूर फोटो काढले. त्याच्यानंतर मग आम्ही इथे वरती चढलो. बघा हे पण खूप छान आहे सिनरी. वरून असं खूप सुंदर दिसतं. संध्याकाळचं किती छान वाटते. आणि आम्ही दोघं वरती आलो. ॲडव्हेंचर करत परत वरती आलोय. आर्या खाली उभी आहे. ट्रेकिंगचा अनुभव आहे, छोटासा स्मॉल ट्रेकिंग. हां खरंच आहे, तसंच आहे सेम. आणि इथे इतकी सिनरी छान वाटते बघा. खूप छान वाटते. बघितली का सिनरी किती छान वाटते. आणि माझ्या पाठीमागे सगळेजण बसलेत. तिथे ॲडव्हेंचर करून येतात. इथून पायऱ्या असून पण तिथून येतात. आणि जसं डोंगर चढल्यासारखं थोडंसं चढलं पण फील वाटतंय. खूप छान वाटतंय. आणि संध्याकाळच्या टायमाला तर अजून छान वाटते. आणि त्यात थंडी आहे पण इतकी थंडी जाणवत नाही. आज नाही एवढी. हां आज एवढी नाही. खूप छान वाटतं तुमच्याबरोबर येऊन. तुम्हाला कसं वाटतं? मला सुद्धा छान वाटतंय तुमच्याबरोबर. चला जातो आता आम्ही परत खाली.
चला. कोडं असल्यावर नाही वाटतं कोडं. हो कोडं असतं ना, खोडं खेळायचं खोडं. हे ग्राउंड आहे. हां ग्राउंड आहे. लागणार ना. आता आमच्याकडे काय शिवसेने केलं ना लागतो नीट जबरदस्त केला त्यांचा. वाव काय खेळताय दोघे. चॅम्पियन आहे ना. मस्त मीर. वाव आम्ही आलो. खूप आम्ही एन्जॉय केला. तेवढाच रील काढला आणि फोटो पण काढला. आता एक आमचा फॅमिली फोटो झालाच पाहिजे ना, है ना. येस येस. या सेल्फी काढ. मस्त एन्जॉय झाला आणि तिथून आम्ही पुढे निघालो इस्कॉनमध्ये. तर आमच्या इथे जवळच आहे इस्कॉन, पण मंदिर इतकं छान आहे आणि इतकं मस्त सुंदर बनवलं आहे ना, काय सांगू. जेव्हा मंदिराचं उद्घाटन होतं ना, त्यावेळेस मी गेलेली. त्याच्यानंतर मला जाईल म्हटलं, पण मला काही वेळ मिळाला नाही. पण आता आम्ही आलो आहे, त्या निमित्ताने का होईना पण मला आज दर्शन होतं आहे, याचा खूप आनंद होत होता. मंदिरात आले आणि इतकं सुंदर बघा देखावा दिसतोय ना, आणि सुरेख असा परिसर आहे तिथला. खूप छान आहे. आणि तिथून आम्ही आतमध्ये आलो. संडे होता म्हणून भरपूर गर्दी तेवढीच होती. तर तिथून मग आतमध्ये ना व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी पण मी थोडासा व्हिडिओ काढला, कारण सगळ्यांचं आपल्या दर्शन झालं पाहिजे, तुमचं पण दर्शन झालं पाहिजे. त्याच्यामुळं थोडंसं मी पटकन व्हिडिओ काढला. तर चला आतमध्ये दर्शन घेऊया आपण. वाव वाव. हां का. फाउंटन्स वगैरे होते बघा. आम्ही आलो तेव्हा चालू ह्या पाळण्यामध्ये ना लहान मुलांना बसवलं जातं, त्यांचं वजन केलं जातं आणि त्याच वजनाची तेवढीच पुस्तकं घ्यावी लागतात. मग ती तुम्ही पुस्तकं दान करा किंवा स्वतः वाचण्यासाठी ठेवा, असं मी हे ऐकलं होतं. त्यामुळं ना मी तुम्हाला हे शेअर करते. खूप सुंदर परिसर वाटतोय बघा ना, आणि इतकं छान संध्याकाळच्या वेळेस वाटतंय ना.
तर दर्शन झालं आमचं आणि त्याच्यानंतर थोडे फोटो काढले आणि त्याच्यानंतर आम्ही ना आतमध्ये गेलो जिथे ना खूप छान छान मूर्ती गिफ्ट वस्तू वगैरे कपडे असे काय काय सगळं होतं, म्हणजे देवाच्या ज्या वस्तू असतात तिथे जरा फिरलो आम्ही आणि खूप असा आजचा आमचा संडे स्पेशल छान गेला. खूप खास होता खरंच असं म्हणायला हरकत नाही. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.